हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर सुरमई फिश फ्रायचा तुम्ही शॉर्ट माझा बघितला असेल, पण त्याचा व्हिडिओ राहून गेला होता. तर मी आज तुमच्यासाठी हा घेऊन आले की सुरमई फिश फ्राय कसा बनवायचा डिटेलमध्ये. तर चला आपण बघूया आणि या रेसिपीला सुरुवात करू. तर सुरमईचा फिश फ्राय बनवण्यासाठी मी ते आल्याचे 4 ते 5 असे तुकडे घेतले छोटे, आणि आपल्या हिरव्या मिरच्या असतात त्या कट करून घेतल्या. इकडे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये टाकायची. चवीनुसार मीठ ॲड करायचं. इथे मी 3/4 टीस्पून मीठ ॲड केलं आहे. आणि आपल्या ज्या लसणाच्या पाकळ्या असतात त्या ह्याच्यामध्ये 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचं आणि ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आणि दुसरीकडे मी एक छोटी मार्केटमधून बेबी सुरमई आणली होती आणि ती एकदम स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली, सगळी घाण काढून घेतली. आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती कोथिंबीर, आलं, लसूण सगळ्याची, तर ती यामध्ये सगळी टाकून घेतली. आणि जो लिंबू आहे अर्धा, तो एकदम व्यवस्थित छान असा पिळून घेतला आहे. आणि आपण त्यानंतर त्याच्यामध्ये जी हळद आहे ती अर्धा टीस्पून टाकलेली आहे. हळद छान मस्त टाकून घ्यायची आणि इकडे हे सगळं मिक्सचर व्यवस्थित छान मिक्स करायचं. आणि हे सुरमईचं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित अर्धा ते 1 तासासाठी तुम्ही छान झाकून ठेवायचं. आपण जे हिरवं वाटण घेतलेलं होतं ते दोन्ही साईडून व्यवस्थित सुरमईला लावायचं आणि 1 तास ठेवून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण हे 1 तास झाल्यानंतर सुरमईचे जे काप आहेत ते थोडासा बारीक 0 नंबरचा रवा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचं. तर तुम्ही इकडे बघू शकता एकदम मस्त मी असा थोडासा पाववाटी रवा घेतला, त्यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून इकडे छान असं एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे सुरमईचे जे पीसेस आहेत ते छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. गॅस एकदम तुम्ही मीडियम ठेवा, एकदम फुल गॅस ठेवू नका, थोडासा मीडियम ठेवायचा, नाहीतर मग ते फक्त वरूनच असे फ्राय होतील, आतमधून कच्चे राहतील आणि तुमचं सुरमई फ्राय छान टेस्टी लागणार नाही. तर एकदम मीडियम गॅसवर हे छान सुरमईचे सगळे पीसेस आहेत ते मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही सुरमई फ्रायची रेसिपी कशी वाटली. आणि तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही इकडे बघू शकता ॲट अ टाईम मी इकडे बरेच 8-9 पीसेस असे छान फ्राय करायला ठेवले. तर इकडे छान शॅलो फ्राय करत असताना दोन्ही साईडून व्यवस्थित सुरमईचे जे पीसेस आहेत ते छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मस्त गोल्डन असा ब्राऊन शेड येईपर्यंत सुरमई छान शॅलो फ्राय करून घ्यायची. तर तुम्ही इकडे बघू शकता सुरमई आपला फ्राय रेडी झाला आहे आणि हा छान कलर आला आहे त्याला. तर तुमची सुरमई फ्राय ही सर्व करायला आता रेडी आहे. तर मी इथे थोडंसं टिश्यू पेपरमध्ये ऑइल सोक व्हायला मी काढून घेतलं प्लेटमध्ये. आणि तुम्ही गरमागरम सुरमई फ्राय खाऊ शकता आणि एकदम ही खूप छान झालेली, इतकी टेस्टी लागत होती. तर इकडे मी मस्त केळीच्या पानावर ही सुरमई फ्राय छान सर्व केली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी प्लीज नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझं हे कंटेंट खरंच आवडत असेल, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इकडे सुरमई फ्रायला मस्त कोथिंबीर टाकून गार्निश केले. तर ही डिश तुम्ही एन्जॉय करा. चलो बाय.